आमचे अंधेरीची मरोळचे अंपायर आहेत. खूप लेजंड अंपायर आहेत आणि खूप वर्ष झालं. मला वाटतं राजू नाकवा त्यांच्यासोबत तुम्ही अंपायर होतात पहिल्यापासून आणि भरपूर वर्ष झालं तुम्हाला अंपायर पाहतोय. आम्हाला क्रिकेट खेळा येत नव्हतं तेव्हापासूनचे तुम्ही अंपायर्स आहात आणि खूप छान. एवढं एज असून तुम्ही जराही बसला नाहीत, थकला नाहीत. खूप छान अंपायरिंग सर, हॅट्स ऑफ. असंच सहकार्य राहू देत. खूप छान अंपायरिंग. हे जे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक आहे ना, मला खूप चांगला वाटला. आणि इकडे जे खेळाडू आहे ना ते जास्तच चांगलं वाटतं मला. जास्त रिव्ह्यू नाही घेतला काय नाही. मी एरोली इकडे येतो, राजू नकोर सर बोलवतात, मरोळून मी 6 वाजता निघतो. तर मला चांगलं वाटतंय, तुमचं मला मदत झाली चांगल्या. मला तो जो आहे त्याने शिस्त शिकवली आमच्या तालुक्याला. मी महाराष्ट्रीयन नाही, पण मला 50 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये. मी यूपी फ्रॉम यूपी मधून आहे. थँक्यू सो मच. अंपायर्सनं सांगितलं की खेळाडूंनी जास्त रिव्ह्यू घेतले नाही. हा तुमचं कौतुक आहे. म्हणून शिस्त खूप महत्वाची. या खुर्च्या घेऊन. खुर्ची महत्वाची आहे. खुर्ची महत्वाची. खुर्ची घेऊन या. आमचे दुसरे अंपायर विद्युत नाकवा, हॅट्स ऑफ यार. खूप छान दादा. या मी विनंती करेल सन्मान घेऊयात. ये दादा. खूप छान अंपायरिंग, खूप छान. विद्युत नाकवा हे महत्वाचे संपूर्ण अंपायर्स विद्युत नाकवा आणि राजू नाकवा यांच्या माध्यमातून इथे पोहोचले जातात. खूप छान अंपायरिंग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सेमीफायनल आहे ना. कोणाला सांग. निलेश ये तिथे थांबणार आहेस तू. या. लगेच सन्मानाकडे आपण जाणार आहोत. सन्मान सोहळा चालू करणार आहोत, मग बक्षीस सोहळा. हे सगळ्यांनी बसून घ्या छानपैकी. दादा बॉल फक्त इकडे येणार नाही ते का. येस. जाऊया सन्मानाच्या दिशेनं. चगडे बॉल जर आला इकडं तर एंट्री पुढच्या वेळी देणार नाही. सन्मानाकडे जाऊया. बक्षीस समारंभ. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं. देणाऱ्यानं खूप छान आशीर्वाद या स्पर्धेसाठी दिलाय. खूप छान स्पॉन्सरशिप. खारीचा वाटाही महत्वाचा असतो. एखाद्या स्पर्धेसाठी आपल्या खिशातून 100 रुपये देणं ही देखील दानत लागते आणि ती संपूर्ण दानशूर व्यक्तिमत्व, त्यांची पॅम्पलेट, त्यांची स्पॉन्सरशिप माझ्या हातामध्ये. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट उधवणे, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. या पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये 103 संघ आहेत. त्यामध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट उधवणे संघ हा पहिल्यापासून जोडलेला आहे आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक या नावानं आयोजन त्यांचं महत्त्वाचं. या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंकचे स्पॉन्सर, ज्यांनी खऱ्या अर्थानं पाणी स्पॉन्सर, कोल्ड्रिंक स्पॉन्सर आमचे विशालदादा साळुंके साहेब यांचा सन्मान खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करतो. ते असतील तर विनंती करेल आपण या त्यांचा. त्याचबरोबर आमचं क्रिकेटचं साहित्य ज्यांनी संपूर्ण जबाबदारी घेतली आमचे सुनीलदादा कोळेकर साहेब, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आमचे फटाके स्पॉन्सर जितूदादा कांबळे साहेब, थँक्यू सो मच जितूदादा, आपला आभार व्यक्त करतो. आमचे टॉस
आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ. तुम्हा सर्वांचं प्रेम, तुमची आपुलकी अशी सोबत राहू. थँक्यू सो मच सूरज दादा. लाखो दिल की धडकन ज्यांना म्हटलं जातं. बॅनर स्पॉन्सर सागरदादा चिकणे आणि नितीनदादा साळुंखे. मी विनंती करेल, नितीन दादा या प्लीज. सागरदादा पांडुरंग साळुंखे. येस, बॅनर स्पॉन्सर, त्यांचा मी सन्मान करतो. थँक्यू सो मच. तुम्ही प्रत्येक जण महत्त्वाचे आहात. तुम्हा सर्वांमुळे ही स्पर्धा यशस्वी होते. तुम्हा सर्वांमुळे स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा येते. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेल सागरदादा चिकणे, त्यांचा मी आभार व्यक्त करेल. आमचे पाणी स्पॉन्सर सन्माननीय संदीपदादा पाटील साहेब, मी विनंती करेल त्यांचा आभार व्यक्त करेल. आणि त्याचबरोबर नीरजदादा कुशवाहा. स्वराज आहे का त्यांचा चिरंजीव? स्वराज या. संदीपदादा पाटील यांचा चिरंजीव असेल स्वराज, तर ती ट्रॉफी देऊया, म्हणजे त्यांच्या घरामध्ये ती ट्रॉफी जाईल, तो सन्मान जाईल. येस स्वराज या. त्यांचा चिरंजीव आज आहे आणि त्याच्याकडे आपण तो सन्मान सुपूर्द करतोय. येस दादा, एक छान फोटो घ्या. थँक्यू. त्याचबरोबर नाश्ता स्पॉन्सरशिप, म्हणजे 2 दिवस नाश्त्याची व्यवस्था, त्या नाश्त्यामध्ये समालोचक यूट्यूब सगळे असतात. ती नाश्त्याची जबाबदारी ज्यांनी घेतली सुरेश दादा निवृत्ती साळुंखे साहेब, मी विनंती करेल असतील. येस, त्यांचा सन्मान आपण करतोय. गणेश साळुंखे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. गणेश दादा, हा सन्मान. थँक्यू सो मच दादा. आपल्या सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं. तुम्हा सर्वांमुळे स्पर्धा होते, स्पर्धा यशस्वी होते. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू. त्याचबरोबर मी विनंती करेल, आमचे चेंडू स्पॉन्सर खूप महत्त्वाचे आहे. चेंडू स्पॉन्सर, आणि खूप चेंडू लागले खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी, आणि भरपूर चेंडू या स्पर्धेसाठी. सन्माननीय तानाजी दादा शेलार साहेब, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच तानाजी दादा. पंच स्पॉन्सरशिप शशिकांत दादा कारेकर साहेब आणि वैभव दादा साळुंखे साहेब, मी विनंती करेल श्रीरंग दादा साळुंखे साहेब, त्यांचे चिरंजीव आहेत. ठीक आहे, शशिकांत दादा यांचा सन्मान हा खऱ्या अर्थानं मी विनंती करेल. पंच स्पॉन्सरशिप क्रिस्टल ट्रॉफी आपण प्रत्येकाचा सन्मान करत असताना देत आहोत. क्रिस्टल सन्मान चिन्ह खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे, क्रिस्टल ट्रॉफी. त्याचबरोबर मी विनंती करेल डीजे स्पॉन्सर सन्मान्य श्रीरंगजी साळुंखे साहेब, आमचे डीजे स्पॉन्सर, मी विनंती करेल आपण या दादा, आपला सन्मान करतोय. राजेंद्र दादा साळुंखे साहेब, आपले शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह आम्ही देतोय. श्रीरंग दादा साळुंखे साहेब, थँक्यू सो मच. आपलं आम्ही आभार व्यक्त करतो. आदरणीय जालिंदर दादा साळुंखे साहेब, त्यांचं मी आभार व्यक्त करेल. समालोचक स्पॉन्सरशिप प्रदीप दादा साळुंखे साहेब, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. सामनावीर चषक स्पॉन्सर सन्मान्य दिलीप दादा साळुंखे साहेब, आदरणीय दिलीप दादा इथे उपस्थित आहेत, मी विनंती करेल त्यांचा सन्मान. आनंदरावजी केशव साळुंखे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही साहेब हा सन्मान करतोय. सामनावीर चषक महालक्ष्मी एंटरप्राइजेस बिल्डर अँड डेव्हलपर्स नवी मुंबईचे प्रोप्रायटर आहेत आदरणीय दिलीप दादा साळुंखे साहेब, आणि त्यांचा सन्मान आम्ही करतोय. खूप छान. थँक्यू सो मच. शतायू बस, झाला तुझा खेळ.
बेस्ट फिल्डर शूज स्पॉन्सरशिप विकी दादा म्हणजे विकास दादा पवार त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर बेस्ट फलंदाज बेस्ट गोलंदाजसाठी फॅन स्पॉन्सरशिप आमचे माऊली म्हणजे आदरणीय जयवंत दादा साळुंके साहेब यांचं मी आभार व्यक्त करेल. आदरणीय जयवंत दादा त्यांचं मी आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी पुढील सन्मानाकडे जातोय. मालिकावीरसाठी कूलर स्पॉन्सरशिप आमचे सन्माननीय अजय आनंदराव साळुंके साहेब. आदरणीय परशुरामजी साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. भाऊ तो सन्मान आपण जरूर स्वीकारा. आपण या. थँक्यू सो मच. मालिकावीर कूलर स्पॉन्सर आणि कैलासवासी केशव देवजी साळुंखे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ हे प्राइज त्यांनी दिलेलं आहे. आमचे कॅमेरामॅन छान फोटो टिपतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडप स्पॉन्सर संभाजी संपत साळुंखे साहेब त्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर राजेंद्रजी रामचंद्र साळुंखे साहेब मी विनंती करेल शिवाजीदादा साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. आमचे मंडप स्पॉन्सर सन्माननीय राजेंद्रजी रामचंद्र साळुंके साहेब यांचा सन्मान करण्यात येईल. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. त्याचबरोबर मैदान सौजन्य आमचे फौजी अक्षयदादा साळुंखे. आकाशदादा तू ये. आमचे सन्माननीय भरत दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेतोय. प्लीज दादा या. भरत दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान फौजी यांचे बंधू आज आले तिकडे. अक्षय दादा साळुंके यांचे बंधू आज आहेत आणि त्यांच्याकडे हा सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर यूट्यूब स्पॉन्सर सन्माननीय मनोज दादा साळुंके साहेब यांचा आभार व्यक्त करेल आदरणीय मनोहर दादा साळुंके साहेब. त्यांचा आभार व्यक्त करेल विनोद दादा साळुंके साहेब. त्यांचा आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर प्रथम 4 क्रिस्टल चषक ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे मी विनंती करेल उधवणे टीम त्यांचंही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊयात महत्त्वाचे प्राइज. 4थ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं राजधिराज टुरिझम अँड ट्रान्सपोर्ट सन्माननीय श्रीकांत दादा गोडंबे साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच. 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज समाजसेवक अर्थातच सागरदादा घोडके साहेब यांचंही मी आभार व्यक्त करेल. थोड्या वेळामध्ये सागरदादा उपस्थित राहतील. त्याचबरोबर 2य पारितोषिक अर्थातच सन्माननीय उद्योजक नीलकंठ दादा साळुंके साहेब ते आज उपस्थित नाही आहेत. त्यांचे बंधू आहेत वाटतं उपस्थित. मी विनंती करेल सुरेश दादा गंगाराम साळुंके साहेब भाऊ विनंती करेल आपला हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. थँक्यू सो मच. तर पहिल्या क्रमांकाचं प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलं या स्पर्धेसाठी अर्थातच फर्स्ट प्राइज स्पॉन्सरशिप ज्यांच्या स्पर्धात हे स्पॉन्सरशिप दिली गेली माथाडींचं आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ अर्थातच आमच्या सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सदाभाऊ साळुंके साहेब त्यांचा सन्मान आम्ही करू इच्छितोय. आदरणीय सन्माननीय सदाभाऊ साळुंके साहेब मी विनंती करेल त्यांचा सन्मान दिलीप दादा साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. खऱ्या अर्थानं उधवणे गावाच्या नावासाठी ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सर केलं गावातील खेळाडूंनी एकत्र यावं. मगाशी त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांना आनंद आहे की गावातील तरुण मुलं आज क्रिकेटला आणि क्रिकेटच्या माध्यमातून गावातील सगळ्या तरुणांना एकत्र ठेवतात. खूप खूप धन्यवाद.
तुम्हा सर्वांसारखे स्पॉन्सर, तुम्हा सर्वांसारखे थोर व्यक्तींचा हात हा पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे. आदरणीय त्याचबरोबर सन्माननीय माथाडींसाठी जे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अण्णासाहेब पाटील यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून त्यांच्या विचारांची पाईक खऱ्या अर्थानं रमेशजी पाटील साहेब यांचे महत्त्वाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आहे. त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुढील सन्मानाकडे जातो. काही सन्मान बाकी आहेत. सन्माननीय अक्षयदादा कांबळे साहेब, अक्षयदादा या, आपला सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि हा जयबंददा साळुंके साहेब आपल्या शुभस्थ सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. या प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे जातोय. बक्षीस समारंभ लगेच चालू करतोय आपण, कारण की जास्त वेळ घालवणार नाहीये. तोपर्यंत या स्पर्धेचे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक ज्या पद्धतीने भरवली गेली, निलेश काय बोलशील? एक आठवडा भरपूर स्पर्धेची चर्चा चालू होती, ग्रुपवरती पॅम्पलेट पडलं, असंही तू ग्रुपवरती ज्या पद्धतीने आपण पहिला ॲक्टिव्ह असतो सगळ्यात जास्त ग्रुपवरती, निलेश काय बोलशील? स्पर्धेसाठी सगळे ग्रामस्थ आज इथे आहेत, सर्वांची खऱ्या अर्थानं मेहनत महत्त्वाची आहे, खारीचा वाटा प्रत्येकाचा महत्त्वाचा आहे. ही स्पर्धा तालुक्यातील एक नामवंत स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कशा पद्धतीने या स्पर्धेसाठी मेहनत राहिली आणि कशा पद्धतीने संपूर्ण टीमचे तू आभार व्यक्त करशील? टुर्नामेंट तर खूप चांगली झाली. मुलांनी खूप सपोर्ट केला आणि पुढच्या वर्षी थोडं अजून चांगलं नियोजन करू आम्ही. सगळी टीम कामावरून येऊन रात्रंदिवस बॅनर बनवणं, ट्रॉफी चॉईस करणं, क्रिस्टल ट्रॉफी, या सगळ्या गोष्टी, सगळ्या टीम एकोपा आहे. ही स्पर्धा कोणा एकामुळे मोठी होत नाही, ही स्पर्धा कोणा एकामुळे नाही, संघाची गावाची एकोपा आहे, त्याच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते का? हो नक्कीच, खूप चांगली स्पर्धा. काही मुलं असे आहेत जे नाईटला जाऊन पण सकाळी 2 दिवस वेळ काढला. तो म्हणजे स्कोर लिहायला 2 दिवस बसला, नाईट झोप नाही घेतली त्याने 2 दिवस. बॉसबद्दल तालुका आज 103 खेळाडूंच्या कॅप्टनचा विश्वास जपतो. 103 संघ, 103 गावातील संघ एका तालुक्यामध्ये रजिस्टर होणं म्हणजे ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि त्यानंतर त्या सगळ्यांना जपणं, विविध विचारांचे, विविध मनाचे सगळे कॅप्टन एका छताखाली एकत्र ठेवणं ही छोटी गोष्ट नाही आहे. काय बोलशील तालुक्यासाठी? काय ॲज अ कॅप्टन म्हणून, आयोजक म्हणून तू कसा बोलशील? कसा सपोर्ट राहतो तालुक्याचा? नक्कीच बॉसला सगळ्यांचा खूप सपोर्ट असतो. मला वाटतं यावर्षी 103 टीम आहेत, पुढल्या वर्षी 200+ होऊन जातील. मग कुठं इथं तिथं म्हणजे सगळ्या ग्राउंडमध्ये खेळायचं आपण? हो हो, एक अल्टरनेट मैदान आपल्याला शोधावं लागेल. बरं चालेल, ठीक आहे, धन्यवाद. आणि बाकी एन्जॉय केली स्पर्धा, तुला हवी तशी झाली स्पर्धा? हो हो नक्कीच. जिंती संघाचं आणि उधवण्याच्या स्पर्धेचा नक्की काय आहे भाऊ, सांगशील? लास्ट इयरला पण जिंती संघाने टुर्नामेंट जिंकली होती. यावर्षी आम्हाला वाटलं कोणी नवीन विजेता मिळेल, पण जिंती संघानेच विजेतेपद मिळवलं. त्याबद्दल त्यांना ऑल द बेस्ट. छान बोलतोस तू, थँक्यू सो मच. या बॉस आपला सन्मान करणं बाकी आहे, जो पण तुमचा सन्मान होत नाही, आयोजन होत नाही, या बॉस अद्वैत नाही शिवाजी जो बॉस यांचा सन्मान करायचा आहे. अद्वैतचा आम्ही नेहमी कौतुक करतो. थँक्यू अद्वैत, लक्ष असू देत. या बॉस या अप्रतिम. PTPL येते नाईटला. थांबा, सन्मान नका करू. बॉस काय बोलशील? आज 103 संघ आहेत तालुक्यावरती, तुझ्यावरती विश्वास ठेवतो. 103 संघ, काय बोलशील? ॲक्च्युली सर्वात पहिलं मी जुन्या संघाचा आभार करतो की गेल्या वर्षी आपल्याला बॅड लक होता, पण ती माझ्याबरोबर राहिली. म्हणजे बॉस 16 आम्ही खेळायला तयार आहे. सर्वात पहिलं त्यांचं अभिनंदन. आणि मी यांना मागेच बोललो की मी आता ॲक्झिट घेणार आहे,
पण मी ॲक्झिट कधी घेणार आहे, ज्या दिवशी सीजरीला ती असणार उभी तेव्हाच ॲक्झिट घेणार. आज सगळे संघ ती माझी नवीन असणार. आणि ज्यावेळी सिरीजला म्हणजे जोपर्यंत 4 व्हीलर PTPLच्या लीगमध्ये येत नाही तोपर्यंत बॉस काय हालत नाही, बॉस शेवटपर्यंत आहे. आज प्रत्येक टीम आयोजन करत असते, त्या आयोजन करणाऱ्या संघांना काय बोलशील? सर्वात पहिलं मी त्यांचा आभार का मानेन. मी टीमला कायम काय बोलतो की तुम्ही आयोजकाला सपोर्ट करा. ते लोक जे आयोजन करतात ना त्यांना किती त्रास त्यांना माहीत असतो की किती स्पॉन्सरला एका स्पॉन्सरला किती वेळा फोन करा किंवा त्यांचं फॉलोअप घ्या. तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा. 100% ग्राउंडवरती काही निर्णय चुकतात, मी मध्ये 100% ते असतात, पण आपली सर्व टीमा एक्सेप्ट करून पुढे घेतात. तर सर्वांचं माझ्याकडून आभार. आणि पहिली गोष्ट मी माईकवर बोलायला शिकलो हे मलाच कळलं. आज पंच बोलले, ते अंपायर बोलले बोलताना की मला खेळाडू आवडले की जास्त रिव्ह्यू घेत नाही, खेळाडू जास्त मचमच करत नाही, पंचांना जास्त हेवे दावे करत नाही, पंचांचा रिस्पेक्ट ठेवतात. हा जो तालुक्याची शिस्त वाढत गेले, आता तालुका घाबरतो. लेट पोचलो सकाळी, आपण पाहिलं तर इथे बसलेत खेळाडू कराटे टीमला, मला वाटतं आपण पॅनल्टी दिली 2 रनची, 5 मिनिटं उशीर आलो. ही जी शिस्त आहे, हा जो कडकपणा आहे तो असाच राहिला पाहिजे का? आणि हा कडकपणा आहे म्हणून तालुका सुधारलाय. आणि तालुका जेव्हा बाहेर खेळायला जातो तेव्हा पाटण तालुक्याचं नाव आदरानं घेतलं जातं. ही शिस्त लागले म्हणून तालुका सुधारलाय का? 100%. कारण आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाटणचं नाव आलं तरी बोलतात शिस्तबद्ध. कोणता पण निर्णय किंवा कोणती पण गोष्ट असू द्या, पाटणचं नाव पहिलं येतं. आणि मी म्हणतो माझ्या माघारी पण हे नाव कायम राहावं ही माझी इच्छा आहे. आणि काय बोलशील यूट्यूब, ओमसाई MTC, अक्षय शेठ म्हात्रे, पंच आहेत, विद्युत नाखवा, लव असेल, आशिष असेल, या सर्वांचं काम राहतं. तालुका खऱ्या अर्थानं हे जे पॅकेज आहे तालुक्याचं, कॉमेंटेटर, अंपायर, यूट्यूब, कॅमेरामॅन, हे सगळं पॅकेज, या पॅकेजबद्दल काय बोलशील? ॲक्च्युली सर माणूस एकटा कधी मोठा होऊ शकत नाही. आज बघा अक्षय, बघा अक्षयचं काम तर 100% देतो, लाईव्हची कमेंट राहते, तुमचं तुम्ही काम 100% करता. अंपायर किंवा कमेडी आमची एवढी चांगली आहे ना की मी माझी सर्वी त्यांना असं कधी येतं बाबा बॉसचा सन्मान केला काय असू द्या, बॉस बोला ओके ओके ठीक आहे. हा एक शब्द बोलायचा, आज किती बोलायला लावलं. थँक्यू सो मच. असाच बोलत राहा. वा, मी विनंती करेल वेलकम, सुस्वागतम. ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं समाजसेवेच्या माध्यमातून तमाम तरुणांना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या प्रवासामध्ये आज मित्र परिवार कमवला आणि आज सागरदादा हा प्रत्येकाच्या पाठीशी ताकद म्हणून उभा राहिला. एखाद्याला व्यवसायामध्ये यायचं, एखाद्याला कोणत्याही कामामध्ये यायचं तर त्याचबरोबर सन्माननीय सागरदादा घोडके साहेब नेहमी त्यांच्या पाठीशी असतात. आणि त्याचबरोबर सागरदादा चिकणे ही A1 जोडी आहे. आणि ही A1 जोडी आहे. बाल दोस्ती मित्रमंडळ गोविंद पथक, ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये सांभाळलं, मोठं केलं, खेळाडूंना एकत्र आलं, हे दोघेही आज या सोहळ्यासाठी आलेत. मी विनंती करेल दादा, सगळ्यात पहिल्यांदा आपण सन्मान घेऊयात. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आहे. उधवणे गावानं ती परंपरा जोपासली आहे. मी विनंती करेल आदरणीय शांताराम साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करू इच्छितोय. आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करू इच्छितोय. आदरणीय सन्माननीय समाजसेवेच्या माध्यमातून आज तरुणांना एकत्र करणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाची कामासाठी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व, अगदी घनसोलीच्या कॉलनी पर्यंत जो व्यक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये पोहोचला, असे आदरणीय समाजसेवक सन्माननीय सागरदादा घोडके साहेब यांचा सन्मान मी करू इच्छितोय. दादा विनंती करेल, खऱ्या अर्थानं सागरदादांचा हा सन्मान केला जातोय. तुमचं दातृत्व पाहिलं, येणाऱ्या काळामध्ये तुमचं नेतृत्व पाहिलंय.
आज समाजसेवक म्हणून नाव घेतलंय, येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक म्हणून तुमचं नाव घ्यायचं आहे. ज्योतिबाच्या चरणी हाच आशीर्वाद आहे की 16 तारखेला गुलाल उधळण्यासाठी आम्ही सगळेजण येणार आहोत. उद्या तुम्ही नगरसेवकाचा फॉर्म भरताय, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणून म्हणलं तुमचं दातृत्व पाहिलं, तुमचं नेतृत्व दादा पाहायचं आहे. त्याचबरोबर विनंती करेल, आज खऱ्या अर्थानं बाल दोस्ती गोविंद पथकाच्या माध्यमातून ज्या तरुणानं नवी मुंबईमध्ये गोविंद पथकाच्या माध्यमातून तरुणींना एकत्र केलं, तरुणांना एकत्र केलं, म्हणजे तरुण मित्रमंडळ देखील आहे गोविंद पथक आणि महिलांचं गोविंद पथक देखील आहे. असा सागर दादा चिकणे, त्यांचा सन्मान आम्ही करू इच्छितोय. विनंती करेल विनोद दादा, दिलीप दादा साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. सागर दादा म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज बाल दोस्ती गोविंद पथक ज्याच्या माध्यमातून पुरुष गट आणि महिला गट आणि या संपूर्ण तरुणांना आज खऱ्या अर्थानं ताकदीनं उभा करणारा व्यक्ती म्हणजे सागर दादा आणि त्यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर मंगलमूर्ती मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष आमचे सन्माननीय विशालदादा आनेकर साहेब देखील आज उपस्थित राहिलेत. विशालदादा या. ही संपूर्ण समाजसेवेच्या माध्यमातून एकत्र आलेले सगळे मित्रपरिवार आहेत. मी विनंती करेल सागरदादा साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. आहे सागरदादा? निलेश या. ये सागरदादा आहे भेट. या सागरदादा, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेऊ इच्छितोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आज बाल दोस्ती मित्रमंडळाचे कार्यकर्ते साहिल दादा देखील आहे. साहिल दादा ये आणि सोहम दादा देखील आहे. या दोघांचे सन्मान मी विनंती करतो. अभिजित दादा, आपल्या शुभ हस्ते दोन्ही सन्मान आम्ही करू इच्छितोय. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आदरणीय सागरदादा घोडके साहेब, मी आपल्या शुभ हस्ते एक सन्मान करू इच्छितोय. आपल्यामध्येच लहानाचा मोठा झाला. एका व्यक्तीनं गोविंद पथकाच्या माध्यमातून खेळाडूंना एकत्र केलं, दुसऱ्या व्यक्तीनं क्रिकेटच्या माध्यमातून सगळ्या तालुक्याला एकत्र केलं. 103 पेक्षा जास्त संघात ज्या अध्यक्ष संस्थापकावरती विश्वास ठेवून क्रिकेटचा खेळ खेळतात, अर्थातच ज्याला बॉस म्हणतात, शिवा जाधव बॉस, यांचा सन्मान सागरदादा आपल्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय. बॉस शिवा जाधव, विनंती करेल आपण या, आपला हा सन्मान करू इच्छितोय. खऱ्या अर्थानं भरपूर लहानापासूनचा तुमचा प्रवास असेल, एकत्र तुम्ही क्रिकेट खेळलात, एकत्र खऱ्या अर्थानं मैदानामध्ये खेळलात, मात्र आज जो मैदानामध्ये षटकार मारतोय आणि दुसरं आपण पाहिले तर व्यासपीठ कुठलंही असो, राजकीय असो किंवा मैदानाचं असो, दुसऱ्या बाजूला जे राजकीय व्यासपीठावरती षटकार लगावतात, असे दोन्ही मित्र एका फ्रेममध्ये आम्ही पाहतोय. थँक्यू सो मच. मनापासून आभार. दादा मगाशीच मी बोललो, दादा आता तर सवय लागेल दादा तुम्हाला, कारण की दातृत्व पाहिलं, तुमचं नेतृत्व पाहायचं आहे. तुम्ही एखाद्या मुलाला व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी ताकद देता, प्रत्येकाच्या पाठीशी ताकद म्हणून उभे राहता. समाजसेवा करत असताना आता सगळ्यांनी ठरवलं की जो समाजसेवक म्हणून आम्ही नाव उल्लेख करतो तो आता नगरसेवक म्हणून नाव उल्लेख आम्हाला करायचा येणाऱ्या दिवसांमध्ये. त्यासाठी तुमची तयारी, आम्ही सगळेजण ताकदीनं तुमच्या पाठीशी उभे आहोत. आज क्रिकेटच्या माध्यमातून सगळं गाव तालुका एकत्र आलात, तुम्ही इथे आलात, व्यासपीठावरती मान्यवर आहेत. दादा आज मनामधल्या भावना जाणून घ्यायचे आणि आज काय बोलाल दादा? नमस्कार. सर्वप्रथम मी क्षमा मागतो की मला यायला लेट झाला. उद्या आमचा फॉर्म भरायचा आहे, त्याच्यामुळे आमची ती दिवसभराची पेपर रॅलीची परमिशन याची आमची धावपळ चालू आहे. आणि असा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या. आज मी गेली 10-11 वर्ष समाजकारणात राजकारणात प्रयत्न करत आहे, पण मी स्वतः कास्टला बिलॉंग करत असल्यामुळे आता ते आरक्षण न पडता माझी पत्नी
राहणार रवळे पाटीलवाडी, म्हणजे तुमच्या इकडची. हां, तिला मी उद्या माझ्या पत्नीचा अर्ज भरण्यासाठी मी उद्या निवडणूक कार्यालयामध्ये जात आहे. मला सर्वांनी तुमच्या लोकांनी साथ द्यावी. आणि राहिला प्रश्न, पाटीलवाडीचा जावई आहेच, पण राहिला उदवण्यांशी पण माझा संबंध आहे की माझे जे सासरे लागतात आंबोड्याला, त्यांचा मामा वर्ग हे आमचे आनंद साळुंके असतील किंवा काय, हे सगळे नातेवाईक आहेत. आणि आज कुठं तुम्ही लोकांनी जर मला सहकार्य केलं, भले तो पक्ष कुठलाही असो किंवा अपक्ष असो, 4 मतदान करायचं, त्यापैकी 1 बटन हे तुम्ही तुमच्या मुलीसाठी दाबावं. आणि राहिला प्रश्न, आणि आम्ही तुम्हाला ग्वाही देऊ की बाबा हे राजकारण हे जे पैशाचं समीकरण आहे, प्रत्येक मतदानाला जे पैसे वाटप होणार, जे लोक तुम्हाला विकत घेत आहेत त्यापेक्षा 5 वर्ष सेवा करण्यासाठी तुम्ही आम्हाला विकत घ्या, हे मी तुम्हाला एक शब्द देतो. आणि तुमच्याच मुलीला आणि एक माताडी कामगाराचा मुलगा म्हणून तुम्ही सर्व आमच्या पाठीशी उभे राहा. आणि हीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असाच राहो. सागरदादा चिकणे असतील, माझे सर्व मित्रपरिवार आहेत, हे सर्व भरपूर मेहनत घेत आहेत. त्या मेहनतीला तुमच्या सर्वांची साथ असावी, हे 2 शब्द बोलतो आणि क्षमा मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. विनंती करेल आपण बसून घ्यावं. जाऊया बक्षीस जाऊयात बक्षीस समारंभाकडे. येस सर, निलेश बोला. मी फक्त 2 शब्द बोलणार आहे. आपल्या फंक्शनला जी कार्यक्रमाला जी शोभा आली ती त्यांच्यामुळं की किरण मस्कर सर आणि आशिष सर यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. शिवा जाधव बॉस यांच्या हस्ते हा सन्मान होईल. ये बॉस ये. मी पण हाच सन्मान घेणार होतो, पण हा हळूहळू समालोचन क्षेत्रात येतो, याच्यावर लक्ष ठेवा भाऊ. हा भाऊ आमच्या जागेवर येऊ नको तू. हाय ते आपलं पोटाला भेटतंय. या आशिष सर या. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधून मराठी भाषेमध्ये खूप छान समालोचन करत आज खऱ्या अर्थानं मैत्री जपली, शब्दाला जागला. आणि कोणतंही काम द्या, कुठेही पाठवा. अगदी कोल्हापूरपासून मी म्हणेल की अंबरनाथपर्यंत याला सकाळी 6 वाजता पोचायला लावलं तरी हे लोक पोचणारी, दिलेला शब्द कधी न पाडणारे माझे चांगले कट्टर समालोचक आहेत, ज्यांच्याशिवाय मी कुठेही जात नाही आणि ज्यांच्याशिवाय कुठलीही स्पर्धा पूर्ण नाही आहे. खूप छान हा सन्मान तुमचा केला जातो आहे. पुढे सन्मान करूयात. किरण मस्कर यांचा सन्मान करूयात. थँक्यू. वा, हेच हवं असतं आम्हाला. पैसा लय भेटतो, लय पैसा कमवला, पण टाळ्या महत्त्वाच्या असतात सगळ्यांसाठी. थँक्यू. लगेच बक्षीस समारंभ. ओमसाई MTC या आपला सन्मान करायचा बाकी आहे. ओमसाई MTC या लगेच बक्षीस समारंभ भाऊ 5 मिनिटात. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट गोलंदाज आणि मालिकावीर, आणि त्यानंतर सगळे प्राईज आपण देणार आहोत. हां तुमचं काम आहे. थँक्यू सो मच दादा. आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात यासाठी आपला आभार व्यक्त करतो. सागरदादा चिकणे आणि सागरदादा गोडके साहेब, थँक्यू सो मच. सगळा मित्रपरिवार आमचा थँक्यू सो मच. साहिल दादा थँक्यू सो मच. नक्की थँक्यू सो मच. बक्षीस समारंभ या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. येस या निलेश दादा. ओम साई MTC याचा सन्मान राहिला. आज 2 दिवसाचे व्हिडिओ डिलीट होतील, दोन्ही. येस सन्मान ह्यांना कधी विसरायचं नाही. ये है तो सब आहे. ज्याच्या हातात कॅमेरा आणि ज्याच्या हातामध्ये यूट्यूबचा कॅमेरा, कोणता लाईव्हवाला असा नाही की एवढ्या लवकर तो डोंबोलीवरून येऊ शकतो. तुम्ही आहात ओमसा MTC. थँक्यू. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान संपूर्ण टीमचा आम्ही सन्मान घेतो. तुम्ही छान आयोजन केलं आहे. संपूर्ण टीम या, संपूर्ण टीम थँक्यू. लास्ट ना बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सौजन्य केलंय विकास दादा पवार साहेब यांनी. मी देण्यासाठी विनंती करेल चेतन दादा साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देत आहोत. अर्थातच बेस्ट फिल्डरसाठी आहेत शूज, बरोबर. येस बेस्ट फिल्डरसाठी आहे शूज. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच वन साइड
जिव्हाळा या टीमचा विवेक वरपे, वेलकम बेस्ट फिल्डर. वेलकम. हा ये तू ये. दोघे सेम दिसतात तसे, थोडा हा कमी आहे. ये पण शूज त्यालाच जाऊ देत, उद्या प्रॅक्टिसला शूज दिसले. थँक्यू सो मच. फोटो तरी काढ. थँक्यू. येस. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन राहिला, जे स्पॉन्सर केले आदरणीय संजयजी जयवंतजी साळुंके साहेब यांनी स्पॉन्सर केले बेस्ट बॅट्समन या स्पर्धेसाठी. आणि अर्थातच बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहिलं तर अगदी कूलर आहे. मी देण्यासाठी विनंती करेल आदरणीय संजयजी साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट बॅट्समन देत आहोत. दिलीप दादा साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट बॅट्समन देतोय. बेस्ट बॅट्समन मालदन टीमचा तू माने या ना माने, अगर ये माने तो 4 गेम में मैच जीता के आता है विनोद माने. वेलकम विनोद दादा. काय ती मॅच बनवली यार, क्लास. 4 लगातार षटका लगावल्या आणि मॅच जिंकून दिली. कुल्लर आणि अशीच हवा होती तुझ्या बॅटिंगची. खूप छान. ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी आणि कुल्लर. वा, अशीच हवा होती तुझ्या बॅटिंगची. थंडीत लावू नको. थँक्यू. बेस्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट, अर्थातच या स्पर्धेचा बेस्ट गोलंदाज स्पॉन्सर केलाय जयवंतजी साळुंके साहेब यांनी. बेस्ट गोलंदाज मी देण्यासाठी विनंती करेल संजय दादा साळुंके साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट गोलंदाज देणार आहोत. या दादा. बेस्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट, कूलर आणि ट्रॉफी. बेस्ट गोलंदाज गोषटवाडी टीमचा अर्थातच सुनील पाटील. वेलकम सुनील दादा. येस, वेलकम सुनील दादा. ट्रॉफी खूप छान. रडू नको रे, थांब. नाही रडायचं नाही, असं नाही, असं नाही. ट्रॉफी थांब, आपली पाया पडतो. बोल तू, गप रे बाबा. अरे तुम्ही कसं, मी नाही चांगला का, मी छान नाही का, सांग मला इकडे. काय बोलतो गोषेटवाडी टीम, कशी टीम आहे आणि कसा खेळ गोषेटवाडी टीम. जेव्हा तुझा खेळ खराब राहतो किंवा बॅड पॅच असतो तर गोषेटवाडी टीम कशा पद्धतीने पॅक करते तुम्हाला. एक तर पहिले राजेश कुराडेचं खूप हे आहे, आणि त्यानं चान्स देऊन एक बॅड पॅच 4 वर्षाचा होता, त्यानं जास्त करून पुढे आणण्याचा प्रयत्न खूप केला. आता बॅड पॅचमध्ये खूप होतो, त्यानं सपोर्ट केला त्याच्या ह्याच्यावरती, आणि टीमचा खूप मोठा सपोर्ट होता. राजेश, भरत प्रत्येक गोष्टीला सपोर्टिंग करून मध्ये पुढं आणलं. आता एक गाव 11 खेळणं गावासाठी, तुम्हाला बॅटिंग भेटो नको भेटो पण गावासाठी गावाचा टी शर्ट घालून आणि तालुक्यासाठी तालुक्याचा लोगो असले टी शर्ट घालून मैदानात यायचं, शनिवार रविवार खेळवायचं. या मताशी काय बोलशील. या मताची म्हणजे टीमसाठी खेळणं आणि तालुक्यासाठी खेळणं खूप मोठी गोष्ट आहे, मानाची गोष्ट आहे ती आमच्यासाठी. कारण की टीमनं जे केलं, तालुका मोठा, आणि त्यानंतर तालुक्याने जो आम्हाला चान्स दिला पुढे जाण्यासाठी, ते खूप मोठं होतं आमच्यासाठी. खूप छान. एवढा छान बोलतो मग का घाबरतो. थँक्यू सो मच. जाऊयात. अर्थातच आज गोषेटवाडी टीम मधून आमच्या रिटायरमेंट खरं आता सुरेश दादा, मी विनंती करेन सुरेश दादा या आपणवर आपला छान सन्मान आम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. आणि ही स्पर्धा लकी ठरली खऱ्या अर्थानं. निलेश दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतोय. येस, वेलकम. खूप छान. थँक्यू सो मच. 2 विकेट आज खूप म्हणजे जसा खेळ हवा तसा भेटला भाई. आज मला वाटतं शेवट पण चांगलाच झाला, गोडच झाला.
आता काय इथून पुढं आता आपण तर रिटायरमेंट घेतलेल्या पोरांचे त्यासाठी पोरांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. त्यांनी आता इथून पुढं व्यवस्थित खेळावं, सर्वांनीच खेळावं व्यवस्थित. मग तुम्ही रिटायरमेंट घेऊन कुठे दुबई वगैरे जाणार आहात का? म्हणजे मॅच बघायला येणार ना तुम्ही? नाही नाही, आम्ही तर मैदानावरच असणार आहे. पोरांच्या सपोर्टसाठी आम्ही पाठीमागे त्यांच्या उभा आहे, खंबीर उभा आहे. त्यांनी फक्त तर हे करायचं आहे, खेळायचं आहे. खूप छान दादा, थँक्यू सो मच. बरं वाटलं बोलून. हा जो मायक्रोफोन आणि जो आवाज या स्पर्धेला आहे, असा आवाज कोणत्या स्पर्धेला भेटत नाही. कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही नेहमी बोलतो की साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे. डी जे अद्वैत विठ्ठलवाडीवाला त्या जो उपस्थित आहे, डी जे अद्वैत या, आपला सन्मान आम्ही करतोय. या चिकण्या ये, त्याचा सन्मान डी जे अद्वैत. हा जो साऊंड आहे ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं आहे, मी विनंती करेल त्याचा सन्मान निलेश ये, त्याचा छान सन्मान करूया. डी जे अद्वैत याच्या नावानं, विठ्ठलवाडीवाला डी जे अद्वैत या नावानं खऱ्या अर्थानं हा साऊंड सिस्टम आहे. मोठा सेटअप आहे गावी. थँक्यू सो मच डी जे अद्वैत, थँक्यू, धन्यवाद. बोलणार आहेस काही? जाऊया आता चौथ्या क्रमांक. ए बाबा, तो काहीतरी वेगळं बोलेल, व्हिडिओ व्हायरल होईल. ते साधं समजू नको त्याला. हां, चौथ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेचं जे स्पॉन्सर केले आदरणीय श्रीकांत दादा गोडांबे साहेब यांनी, मी देण्यासाठी विनंती करेल आदरणीय सुरेश दादा निवृत्ती साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते चौथ्या क्रमांकाचं प्राइज आम्ही देणार आहोत. या स्पर्धेमध्ये जो संघ कमबॅक करून दाखल झालाय ट्रॉफीमध्ये, ट्रॉफी आली क्रिस्टलची, मात्र संघाचा खेळ दमदार राहिला. अर्थातच गावाच्या पाठीशी असणारी सावली, गावाची आई माऊली, आई वडजाई देवीच्या नावानं संघ खेळत राहिला आणि संघाचं नाव आहे आई वडजाई देवी मालदण टीम. वेलकम टीम, वेलकम. खूप छान आजव भाई, खूप छान मालदण टीम. आज तो कमबॅक झाला. टीम पहिल्या दुसऱ्या फेरीला माघारी गेली, पण जेव्हा बक्षिसामध्ये येतो ना तेव्हा टीमचा कमबॅक असतो. त्यांच्याच हस्ते देणार आहोत आपण, त्यांच्या हस्ते आहेत. निलेश, म्हणून तू ग्रुपमध्ये ना, निलेश ग्रुपमध्ये उगाच तुला बोलत नाही काय बॉस, कसं करायचं या निलेशचं. थँक्यू सो मच. चौथ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेचं आई वडजाई देवी मालदण टीम. खूप छान. वा 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 वा. क्रिस्टल ट्रॉफी मालदण टीम नवीन जोशमध्ये आली आहे. खूप छान कमबॅक झाला टीमचा. हॅशटॅग कमबॅक असं येणार. आणि कसा झाला, कसा कमबॅक झाला भाई, काय बोलशील? कमबॅक तर खूप चांगला झाला. एक मॅच होती विनोदने, आम्ही हारलेलो मॅच जिंकून दिली, तर या पूर्ण श्रेय त्याला, पूर्ण ट्रॉफी त्यालाच डेडिकेट होणार. कारण बॅकपोर्टला खूप आहे. आम्ही 5 वेळा पहिल्या राऊंड हारलो आहे आणि तालुक्यात पण चांगल्या टीम आहेत, की असं नाही म्हणू शकत की मी आज प्राइज मारतो तर उद्या पहिल्या राऊंडला घरी जाणार, असं चालू आहे. त्यामुळे टीम चांगल्या आहेत तालुक्याच्या. आपल्याकडे जे 100 टीम आहेत ना, मला वाटतं खूप चांगला आहे. प्लॅटफॉर्म चांगला मिळाला आणि मला वाटतं प्रत्येकाला रेस लागते. ज्यावेळी आपण बुकिंग करतो ना, 50-10 मेसेज पडतात, पण ज्या टीम येतात 32 सगळ्या चांगल्या आहेत. सगळ्या एक मला वाटतं पारितोषिक मारणाऱ्यासारख्याच टीम आहेत. पण कुणाचा बॅड पॅच असतो, दिवस खराब असला की गेम खराब होतो, पण ज्या आहेत त्या पण खूप चांगल्या टीम आहेत. म्हणजे आता बघतोय आपण रेग्युलर आपल्या ज्या गेल्या वर्षी आहेत, पण ते पोरं पण म्हणजे आम्ही पण बघतोय आता, आम्ही पण 5 वेळा हारलो आहे जिंतीवाले पण. म्हणजे जे शिकून काहीतरी ज्या जुन्या टीम आहेत ते शिकतायत. पण नवीन टीमचं काय होतं आहे, ते फेसमध्ये जातं किंवा एक जिंकले की मग ते थोडं मेहनत घ्यायला पाहिजे पोरांना. हवेत गेले की मग तुम्ही बॅकफुटला जाणार, ते एक महत्त्वाचं आहे. एक पराभव, 2 पराभव, 3 पराभव, 4 पराभव, 5 वेळा तुम्ही पहिल्या मॅचला बाहेर गेला, म्हणजे कमीत कमी 15-20 हजारचा तुमचा लॉस समज. या पराभवामुळे गावचं क्रिकेट संपत नाही, गावचा खेळ संपत नाही, पराभवानं खेळाडू संपत नाही. तो पुन्हा नव्यानं येतो आणि पुन्हा एक चांगला कमबॅक करून देतो. फक्त एक विजय तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो आणि त्यानंतर जी लोक तुम्हाला नावं ठेवतात तीच लोक तुमचं कौतुक करतात. काय बोलशील, त्या फक्त विजयाची वाट बघायला पाहिजे का टीमने? नक्कीच पेशन्स तुमच्याकडे पाहिजेत. पेशन्स आहे तर आहे, हार आहे तर उद्या जीत आहे, पण तुम्ही त्याच्यात रुळून जायला नाही पाहिजे. तुम्ही लास्टपर्यंत राहायला पाहिजे. ठीक आहे आज हारू दे, आम्ही कंटिन्यू 5 टुर्नामेंट हारलो, पण आज ठीक आहे सक्सेस आहे ना, तर ते सक्सेस तुमच्याकडे कंटिन्यू राहायला पाहिजे पुढं. नाहीतर तुम्ही मॅच जिंकला की पुढच्या राऊंडला मी एका राऊंडला पण घरी जाऊ शकतो. फक्त लोकांना कसं आहे माहिती का, बोलणारी बोलत असतात, तुम्ही तुमचं खेळायचं. जर हारलं म्हणून एंट्री करत नाही तर तुमचा गेम होणार नाही. एकतर आपण सगळी कामावर जातो, कंटिन्यू प्रॅक्टिस नसतो. जे प्रॅक्टिसमध्ये आहे त्यांचाच गेम होतो, पण ठीक आहे, पण आपली सगळी कामावर जाऊन पण आपण खेळतोय ते महत्त्वाचं आहे. क्रिकेट जीवन ठेवणं हे महत्त्वाचं आहे सध्याच्या गोष्टीला, ते इम्पॉर्टंट आहे. खूप छान, थँक्यू सो मच. गावासाठी क्रिकेट खेळणं
खरं तर नितीन दादांनी सांगितलं खूप छान. तिसऱ्या क्रमांकाचं प्राईज या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं खूप छान खेळ राहिला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर युवा टॅलेंट या टीमचं बघायला भेटलं. परफॉर्मन्स दमदार राहिला. चौथं प्राईज, तिसरं प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलं आहे आदरणीय सागरदादा घोडके साहेब यांनी, ते मगाशीच उपस्थित राहिले. मी विनंती करेल आदरणीय दिलीपदादा साळुंके साहेब आणि विकासदादा साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं प्राईज आम्ही देत आहोत. टीम आहे अर्थातच नाईकबा प्रतिष्ठान वन साइड जिव्हाळा टीम. वेलकम संघ प्रवीणदादा संपूर्ण टीम या. वेर इज अतुल? नाही आहे. हा फायनल चालू आहे त्याची, राईट. मारली. या टीम इकडे खेळायचं, तिकडे खेळायचं, तिथून दुसरीकडे खेळायचं, नुसताच पैसा पैसा. या खूप मेहनत करते टीम वन साइड. आज समाधान दादा आणि त्याच्या त्यांचे चिरंजीव देखील आज आहेत. खूप छान. प्रवीण दादाची ओव्हर खूप इम्पॉर्टंट राहिली. प्रवीण दादा वेल यार, खूप मजा आली प्रवीण दादा तुमचा खेळ पाहून. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. वन साइड नाईकबा फायटर्स या नावानं टीम खेळते. थँक्यू सो मच. द्वितीय प्राईज स्पॉन्सर केलंय सन्मान्य नीलकंठ दादा साळुंके साहेब यांनी. मी देण्यासाठी विनंती करेल सुजित दादा साळुंके आणि विनोद दादा साळुंके आणि सुरेश दादा गंगाराम साळुंके साहेब आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही हे प्राईज दुसऱ्या क्रमांकाचे देतोय. वेलकम टीम. स्वागत करेल. कमबॅक झाला या संघाचा. खूप छान खेळ राहिला. गोळछटवाडी गावानं 40+ त्या घनसोलीच्या मैदानापासून खऱ्या अर्थानं खेळ दाखवायला सुरुवात केला. आणि मी विनंती करेल सेकंड प्राईज क्रिस्टल ट्रॉफी या संघामध्ये आज लेजंड खेळाडूंचं खऱ्या अर्थानं रिटायरमेंट आहे. आता लेजंड खेळाडूला काय गिफ्ट द्यावं तर गोषेटवाडी टीमनं क्रिस्टल ट्रॉफी द्यावी. वेलकम टीम. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. उपविजेता संघ आई वाघजाई देवी गोषेटवाडी टीम. या सगळी टीम या सगळे थांबलेत. नाही पण तुम्ही सगळे थांबलेत, कौतुक आहे यार. सगळी टीम थांबले. वा यार, आज पार्टी आहे. सगळी टीम थांबली आहे. सेकंड प्राइज दादा हे दोन्ही आहेत ना, हे दोन्ही तिकडे काढ आणि इथे बसू दे. इथे बसा सगळे, इकडे इकडे. हा बसून घ्या. हिमांशू हळू ये इकडे. हा हिमांशू, हा बसून घ्या सगळे. बसा. छान बसा. खूप छान. अरे स्टेजवरती मावत नाहीत प्लेयर. थँक्यू. किती प्लेयर आहेत बघ बॉस एवढ्या संध्याकाळी ट्रॉफी घेण्यासाठी. खूप छान. भरत दादा येस आपण या आणि राजेश दादा येस ट्रॉफी आपण कलेक्ट करा. येस, मी विनंती करेल ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय सुरेशजी गंगाराम साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही हे प्राइज देतोय. येस येस जावा आपण. भरत जा की. येस येस बसणार बसणार. सुजित ये. सुजित थँक्यू. प्राइज लेजंड खेळाडू ज्यांची आज रिटायरमेंट आहे त्यांच्या हातामध्ये टीम ही ट्रॉफी देते. वा आणखीन काय हवंय सुरेश दादा. खूप छान यार, खूप छान. आज खऱ्या अर्थानं तुम्ही खरं गिफ्ट दिलंय. चांग भलं खूप छान यार. संपूर्ण टीम ब्ल्यू कलर आर्मी. मजा आली मजा आली. छान काढा फोटो. बसा आणि छान फोटो काढा. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं दादा काय बोलशील या प्राइज बद्दल आणि रिटायरमेंट देखील आज खेळाडूंना घेतले. काय बोलशील आज त्यांची जी रिटायरमेंट आहे त्यांनी खूप काही दिलं गावाच्या क्रिकेटला, राईट?
नाही, भावड्याचा खूप क्रुशल रोल राहिला आत्तापर्यंत. म्हणजे मी जेव्हा क्रिकेट खेळत नव्हतो त्याच्या आधीपासून तो क्रिकेट खेळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कमी आखून जमणार नाही आम्हाला अजूनही, कारण की आता फायनल मॅचला सगळ्या बॉलरनी मार खाला. त्यांनी फक्त एक 6 खाल्लाय, बाकी कोणी म्हणजे आमच्या बाकीच्या बॉलरनी मल्टिपल बाउंड्री खाल्ल्यात. त्यांनी फक्त एक 6 खाल्लाय, 2 विकेट घेतल्या. सगळ्यात चांगली बॉलिंग त्याचीच पडली, 7-8 रनची काहीतरी ओव्हर टाकली त्यांनी. आणि ॲक्च्युली त्याला खूप शुभेच्छा असेल इथून पुढच्या आयुष्यासाठी. ही ट्रॉफी टीमचा आत्मविश्वास आणखीन वाढलाय का? कारण की मगाशी नितीन दादा बोललं की एकही टीम हलकी नाही आहे, टफ आहे. तू आज सेकंड मारलंय, उद्या मारशील की नाही माहीत नाही. आणि हा प्रवास खरं आता प्रत्येक टीमचं स्वप्न असतं, पण या ट्रॉफीनं एक थोडा कॉन्फिडन्स हाय लेवलला जातो का टीमचा? हा, ॲक्च्युली आमची टीम चांगलीच आहे, सगळेच चांगले खेळतात. पण कसं आहे, पाटण तालुका एवढं जास्त कॉम्पिटिशन चांगलं झालं आहे, एवढं जास्त की प्रत्येकजण एवढं प्रॅक्टिस करतोय. मी बघतो ना, आता जे ब्रिज खाली इंडोर प्रॅक्टिस करायला 90% पाटण तालुक्यातली मुलं असतात. एवढी जास्त प्रॅक्टिस करतात ना, तुम्ही कोणाला कमी आखू शकत नाही. एखाद दुसरा प्लेअर आऊट झाला तरी तिसरा येतो, 2-3 6 मारून जातो. आणि आपल्याकडे जी मॅच आहे एवढी फास्ट असती, 3-1 6 लागले की झाली मॅच, गेली बॅटिंग साईडला. खूप जास्त, खूप म्हणजे खूप. आणि बॉसला मी विशेष करून थँक्यू बोलेन की बॉसमुळे एवढं जास्त शक्य होतं. 103 गावं एखाद्या माणसावरती विश्वास ठेवणं तेवढं सोपं नसतं. आणि अजून एक म्हणजे तुम्हाला सगळे समालोचक जेवढे आहेत, तुमच्यामुळे आम्हाला खेळण्याचा कॉन्फिडन्स येतो. आम्ही प्रत्येक वेळी तुम्ही काही ना काहीतरी बोलत असताना, आम्ही एखादा चौका मारला, एखादी विकेट घेतली, एखादा 6 मारला, तुम्ही जे बोलताना खूप जास्त इन्स्पायर होतं, खूप जास्त. जे आपण बोलतो पंपडअप होणं, ते तुमच्यामुळे शक्य होतं. तुमचा देखील धन्यवाद. कसला भारी बोलतो रे तू. मी स्वतः पण कॉमेंटेटर आहे. हे घ्या, याला आपला फोटो चालू कर. आणि तुला कोणी सांगितलं ब्रिज खाली प्रॅक्टिस करतो, खरं सांग? नाही, खूप जण जातात, मी बघतो ना. यातल्या सळवेचे असतात, म्हणजे बालेकरवाडी असते, खूप आपल्यातले खूप प्लेअर असतात. थँक्यू सो मच. छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. ह्याला आता घे वरती नेहमी बोलायला. थँक्यू. मालिकावीर, मॅन ऑफ दी सिरीज. या स्पर्धेचा मॅन ऑफ दी सिरीज स्पॉन्सर केलाय अजय साळुंके साहेब यांनी. देण्यासाठी विनंती करेल आनंदराव साळुंके साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी एक वजनदार ट्रॉफी आहे, ढाल आहे जी वजनदार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज कोण 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 मला पण सांगा ना. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज जिंती टीमचा खऱ्या अर्थानं प्रॅक्टिसच्या जोरावरती ज्या खेळाडूनं जिंती संघामध्ये आपलं पक्क स्थान नाही तर पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं, जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा जिंती संघानं पाठीवरती थाप मारली आणि या खेळाडूला सांगितलं जा मॅच घेऊन ये. तो आला आणि तो मॅचही घेऊन जातो. अर्थातच जिंती टीमची AK-47 प्रवीण नेवगे मॅन ऑफ दी सिरीज. बाय, एक वेगळा पर्सनॅलिटी, फुल असा पर्सनॅलिटी वाला आहे. वा, काय रुबाबात येतो भाई, फुल स्वॅग मध्ये असतो. वेलकम यार, वेलकम. नाईस टू मीट यू यार. खूप छान. कूलर आणि ट्रॉफी ती वजनदार येऊ देत. आरामात. खूप छान, एक छान फोटो होऊन जाऊ देत प्रवीण सोबत. मॅन ऑफ द सिरीज. वा, काय भाई, काय बोलशील या मॅन ऑफ द सिरीज बद्दल? मॅन ऑफ द सिरीजबद्दल बोलेन तर ही सिरीज भेटणं फक्त माझ्या एकट्याचं कष्ट नव्हतं, कारण की मी मारून येत होतो. पण हे डिफेंड करणं आमचे जे 3 स्टार आहेत, बाबूराव पाटील, सूरज डिसले, सोमा, मला वाटतं असं वाटतं की या ग्राउंडला बॉलर म्हणजे बोलतो तुमच्या टीममध्ये चांगले बॉलर असतील ना तर तुम्ही या टीममध्ये जिंकू शकता. आणि माझी टीम आहे त्यामध्ये माझा कॅप्टन झाला, माझा म्हणजे स्टार बाबूराव झाला, ते मला एकच सांगून यायचे, तू जा तुझा गेम खेळू नये, आऊट झाला तरी आम्ही आहोत बस. आणि मग माझे 3 बॉलर होते ते आम्हाला डिफेंड करत होते. मला वाटतं ते नसते तर आज सिरीजला मी नसतो. सूरजची स्पेल फायनलची काय बोलशील? 1 साईड होता तो. 1 साईड. जिंती टीम गतवर्षी प्राईजमध्ये 9 प्राईज तुम्ही जिंकलेत. जिंती टीममध्ये हे जे लेजंड तू आता सगळी नावं घेतली आणि सगळे तरुण दिसतात, म्हणजे 1 2 3 4 हे पहिले 4 सीट आहेत ते लेजंड आहेत, अनुभवी आहेत. मागे सगळे तरुण बसलेत, युवा आहेत. हे जे 4 पिलर आहेत त्यांच्यामुळे बाकीचे खेळाडू तयार होत आहेत का आणि ते देखील येणारा काळ गाजवतील? नक्कीच. याच्यामध्ये पण काही असे बॉलर आहेत जे हे दोघं नसले तरी ते मॅच काढू शकतात, पण ते बोलताना एका अशा वेळेला येतील की आणि मॅच काढून झाली ते सगळ्यांना दिसतील.
ज्यांना खेळायला संधी भेटत नाही पण बाहेर बसावं लागतं, जिंती टीम खूप पॅक आहे, म्हणजे कोणाला बसवायचा हा प्रश्न विचारला तर नाही नाव काढू शकत की तू बस. आणि अशावेळी बाहेर जे खेळाडू बसलेले असतात जिंती टीमसाठी गावासाठी येतात त्या खेळाडूंना काय बोलशील तू? पण ॲक्च्युली आमच्या टीममध्ये असं आहे की या टीममध्ये असं नाही की मी पहिला, आमच्या टीममध्ये असं आहे की तू पहिला, तू बॅटिंगला जा आणि मॅच काढू नये. म्हणून असं आम्हाला कधी वेळ आली नाही की याला बसू की त्याला बसू, कारण की सगळे आम्हाला तेच बोलतात की नाही आम्ही बसतो आणि तुम्ही खेळून या. म्हणून आमची टीम मला असं वाटतं की पॅक आहे. खूप छान, थँक्यू सो मच, धन्यवाद. असाच छान खेळत राहा. येस, पोचवतो आम्ही, टेम्पोने पोचवतो. ए भाई हे घेऊन जा. भाऊ दादा तू व्हिडिओ एडिटर बनलायस. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं प्राइज ज्या संघानं पटकवलं, स्पॉन्सरशिप दिली आहे प्रथम क्रमांक सन्मान्य सदाभाऊ साळुंके साहेब. भाऊ बरं वाटलं, छान वाटलं. पैसा वसूल? पैसा 100% वसूल. पुढच्या वर्षी आणखीन मोठा धमाका बघायला भेटेल का आम्हाला? अगदी जोरात. तुम्ही ताकदीनं उभे राहणार? त्याच्या पुढे जाऊन उभे राहणार. विषय हाड. आणि पाटण तालुक्याचा तो शिवाजी तो बॉस आहे ज्याच्यावरती विश्वास ठेवून आलाय. या तालुक्याबद्दल कसं वाटलं तालुक्याचा खेळ तुम्हाला? या सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये वाल्मिक पठारावर जे उधवणे गाव आहे आणि त्या गावाची जी ओळख केली आहे, त्या तालुक्याची ओळख केली आहे, ह्या क्रिकेटच्या माध्यमातून ओळख झालेली आहे. आणि ती ओळख महाराष्ट्राच्या राजधानीत होणं हे अगदी अभिनंदनाचं आणि शुभेच्छा देणे एवढं मोठं कार्य नसेल. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम, तुमचं आशीर्वाद, तुमची ती ताकद आहे ना संघाच्या पाठीशी असंच राहो. पुढच्या वर्षी आणखीन मोठं आयोजन बघायला लागेल. पुन्हा एकदा मी विनंती करेल संपूर्ण ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट टीम उधवणे संघ आपण या, तुमच्या सगळ्यांचा आम्ही सन्मान करू इच्छितोय. उधवणे टीम संपूर्ण टीम या, तुमच्या सर्वांचा सन्मान, फर्स्ट प्राइज देणार, कार्यक्रम इथे संपणार. या संपूर्ण उधवणे टीम. आणि मी विनंती करेल भाऊ आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते प्राइज उधवणे टीमला मी देतोय. प्लीज भाऊ आपण या. उधवणे संघाने खूप छान मेहनत केली, यासाठी प्राइज देतो उधवणे टीम. संपूर्ण आयोजनाला खूप छान आयोजन राहिलं, खूप छान आयोजन राहिलं. अगदी निलेश आणि सागर आणि या दोघांनी संपूर्ण टीमला आज एकत्र केलं. सागरचंही तेवढंच कौतुक करेल मी, निलेशचं कौतुक करेल. सागर आणि निलेश एवन जोडी आहे उधवण्याची आणि असंच खेळत राहा. सागर दादा पैसा वसूल स्पर्धा झाली, एक नंबर झाली. थँक्यू सो मच. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा पहिलं प्राइज देण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य सदाभाऊ साळुंके साहेब, मी विनंती करेल आपण या आणि सगळे मान्यवर आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते हे फर्स्ट प्राइज आम्ही देणार आहोत. येस, विनंती करेल फर्स्ट प्राइज ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025 तब्बल 1 नाही 2 वेळा पहिल्या क्रमांकाच्या प्राइज वरती नाव लिहिलेली टीम. आई नवलाई देवीचा आशीर्वाद घेऊन जिंती संघ नेहमी खेळतो, म्हणून आई नवलाई देवीचं नाव तो पुढे लावतो आणि संघाचं नाव तयार होतं. आई नवलाई देवी स्पोर्ट्स जिंती टीम. खूप छान. प्रदीप दादा नेवगे यांनी स्पॉन्सर केलेली टी शर्ट आणि प्रदीप दादा नेवगे यांच्या स्पॉन्सरशिप मधले असलेले टी शर्ट परिधान करून ही टीम खेळत असते. येल्लो कलर या टीमचा लकी कलर असतो आणि जिंती टीमनं उधवण्याच्या स्पर्धेमध्ये 1 नाही तब्बल 2 वेळा पहिल्या क्रमांकाचं प्राइज मारलेलं आहे. टीम्सला विनंती करेल छान फोटो आपण छान पाठवून ठेवा. हा गोशेदवाडी छान फोटो बॅनरसाठी. किरण दादा शेलर वेलकम. किरण दादा वन साइड छान फोटो पाठवा. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मालदन छान फोटो पाठवा. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर फोटो तुम्ही पाठवून ठेवा. चांग भलं मोर्या, चांग भलं, खूप छान. या फर्स्ट प्राइज. सगळे टीमचे पाठीराखे, संपूर्ण आयोजन. जिंती टीमला शुभेच्छा देऊयात. दख्खनचा राजा माझा ज्योतिबा राजाच्या नावानं चांग भलं बोलूयात. आणि या स्पर्धेला शेवट, या स्पर्धेची समाप्ती होते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
यूट्यूब चॅनल थँक्यू सो मच. ओमसा MTC बॉस आशिष चोरगे थँक्यू सो मच. चांगलं सगळ्या टीमला धन्यवाद. हा सोहळा इथे संपन्न झाला. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराज, रामकृष्ण हरी, जय क्रिकेट.